SRTMU म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड। या विद्यापीठानं विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन MA इन इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि MA इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम असे दोन स्वतंत्र अभ्यासक्रम स्कूल ऑफ मीडिया स्टडीज अंतर्गत सुरू केले आहेत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। या विद्यापीठाच्या परिसरामध्ये 14 वेगवेगळी संकुले कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये माध्यम संकुल जे आहे एक वेगळ्या प्रकारचं संकुल आणि वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणारं संकुल आहे। या संकुलामध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक त्याचप्रमाणे प्रिंट किंवा ज्याला लिखित माध्यम म्हणतो याविषयीचे अभ्यासक्रम चालवले जातात। या माध्यमातर्फे जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचा उद्देश असा आहे की सद्यस्थितीमध्ये माध्यमांसाठी जे प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे ते मनुष्यबळ निर्माण करणे। जसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आज क्रेज आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्याची सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवड आहे। तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात। हा अभ्यासक्रम मराठवाड्यामध्ये फक्त आपल्याच विद्यापीठात चालतो। नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा अभ्यासक्रम इथे सुरू करण्यात आलेला आहे। व्हिडिओ प्रोडक्शन, स्क्रिप्ट रायटिंग, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, टेलिव्हिजन रिपोर्टिंग, अँकरिंग, जर्नलिझम, ॲडव्हर्टायझिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पब्लिक रिलेशन अशा माध्यमातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं शिक्षण विद्यार्थ्यांना या स्कूलमध्ये दिलं जातं। 2007 साली सुरू झालेल्या या विभागात प्रशस्त क्लासरूम, कम्प्युटर लॅब, इंटरनेट, LCD प्रोजेक्टर, ॲक्टिव्ह बोर्ड अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत। संकुलात प्रवेश घेणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा तर आहेच, शिवाय त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी खेळाचं ग्राउंड आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेली सुसज्ज व्यायामशाळाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। शहरातून विद्यापीठापर्यंत येण्यासाठी सिटी बसेसचीही सुविधा आहे। माध्यमासाठी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया जी आहे तर त्याच्या प्रशिक्षणासाठी लागणारा अद्ययावत असा स्टुडिओ आहे, त्याच्यासाठी लागणारी साधनसामुग्री आहे। 2 वर्षांच्या MA इन इलेक्ट्रॉनिक मीडिया या अभ्यासक्रमात मीडियाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला जातो। टेलिव्हिजनसाठी कार्यक्रम, शॉर्ट फिल्मचं शूटिंग, लाइटिंग, एडिटिंग, माध्यमांची रचना, त्याचा समाजावर होणारा परिणाम यांचं विश्लेषण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज अभ्यासाचा भाग म्हणून कराव्या लागतात। वेगवेगळ्या माध्यमातील अनुभवी व्यक्तींचे लेक्चर्स आणि वर्कशॉप्स स्कूलतर्फे घेतली जातात। हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये रिपोर्टर आणि टेलिव्हिजनसाठी अँकर बनण्याची संधी तर आहेच। क्रिएटिव्ह रायटर, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझर, डायरेक्टर, एडिटर, सिनेमॅटोग्राफर अशा प्रकारच्या माध्यमात काम करण्याच्या विविध चांगल्या संधी आपल्या समोर निर्माण होतात। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी, विशेषतः या परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे। कारण अशा प्रकारचं प्रशिक्षण जर तुम्ही इतर शहरांमध्ये जाऊन घेतलं तर त्यासाठी लागणारा खर्च, वेळ हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्या मानाने इथे कमी खर्चामध्ये आणि आपल्या जे निवासस्थान असेल किंवा राहण्याचं ठिकाण असेल त्याच्यापासून अगदी कमी अंतरावर या प्रकारचं प्रशिक्षण मिळतं आहे। कित्येक वेळा असं होतं की आपल्या जवळ एखादी दर्जेदार संस्था असते किंवा चांगल्या संधी उपलब्ध असतात, परंतु त्याची माहिती आपल्याला असत नाही। तर मी विद्यार्थ्यांना आवाहन करीन की त्यांनी या संकुलाला भेट द्यावी, त्याच्याबद्दल माहिती करून घ्यावी आणि या विभागातर्फे जे निरनिराळे अभ्यासक्रम चालवले जातात त्याचीसुद्धा माहिती घ्यावी। त्यामुळे त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेण्यासाठी उपयुक्त अशी माहिती मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांना एक आत्मविश्वाससुद्धा मिळेल की या ठिकाणी जर आपण प्रशिक्षित झालो तर आपलं भवितव्य निश्चित चांगलं होणार आहे।